नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। गेल्या काही दिवसांपासून कमेंट बॉक्समध्ये एकाच विषयावर भरपूर प्रश्न येत होते। अनेक मातापिता आणि तरुण-तरुणी यांची एक चिंता आहे की लग्नाचे वय झाल्याने स्थळ येतात पण काही ना काही कारणामुळे लग्न जमत नाही। बोलणी होतात पण शेवटच्या क्षणी काही अडथळे येतात। म्हणूनच आजचा हा खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। आज मी तुम्हाला काही असे उपाय सांगणार आहे जे श्रद्धेने आणि सातत्याने केल्यास तुमच्या विवाहातील अडथळे कमी करण्यास मदत करू शकतात। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहितीचा काहीच उपयोग होत नाही। मित्रांनो, विवाह हा आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे। पण कधी-कधी परिस्थिती, ग्रहदोष किंवा इतर कारणांमुळे लग्नामध्ये विलंब होतो। अनेक वेळा प्रयत्न करूनही गोष्टी जुळून येत नाही। अशा वेळी फक्त प्रयत्न पुरेसे नसतात, तर त्यासोबत श्रद्धा, सकारात्मकता आणि योग्य मार्गदर्शनाची गरज असते। नवनाथ परंपरा ही आपल्या महाराष्ट्रात खूप श्रद्धेने मानली जाते। या परंपरेत साधे पण प्रभावी उपाय सांगितले गेले आहेत। तसेच शाबरी मंत्र हेही सोपे आणि सहज उच्चारता येणारे असल्यामुळे अनेक लोक त्यांचा जप करतात। चला तर मग आता पाहूया काही उपाय। सर्वात पहिला उपाय म्हणजे नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे वाचन। हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो। यासाठी गुरुवार किंवा सोमवारपासून सुरुवात करावी। सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत। देवासमोर बसून नवनाथ किंवा दत्ताची प्रतिमा ठेवावी, त्यांना हळद-कुंकू, फुले अर्पण करून दिवा लावावा। त्यानंतर संकल्प करावा की माझ्या विवाहातील अडथळे दूर व्हावेत। मग नवनाथ भक्तिसार मधील 28वा अध्याय रोज वाचावा। हा नियम सलग 41 दिवस पाळावा। वाचनानंतर साधा नैवेद्य दाखवावा। शक्यतो हा पाठ स्वतः करावा, पण गरज असल्यास घरातील मोठेही करू शकतात। दुसरा उपाय म्हणजे विवाहासाठी मंत्रजप। रोज शांत ठिकाणी बसून गौरी शिवाय नमः, माझा विवाह लवकर घडो हा मंत्र जपावा। एका माळेत 108 वेळा जप होतो आणि रोज किमान 3 माळ जप केल्यास अधिक चांगले। हा जप सलग 21 दिवस करावा। जप करताना मनात शंका न ठेवता पूर्ण विश्वासाने आणि शांततेने करावा। तिसरा उपाय गुरुग्रहाशी संबंधित आहे। गुरुवार हा दिवस विशेष मानला जातो। या दिवशी पिवळे कपडे घालावेत, देवाला पिवळी फुले अर्पण करावीत। शक्य असल्यास गाईला गूळ आणि हरभरा खाऊ घालावा। तसेच रोज आंघोळीच्या पाण्यात थोडी हळद टाकून स्नान करणेही उपयुक्त मानले जाते। यामुळे सकारात्मकता वाढते। चौथा उपाय म्हणजे सोमवारचा शिव उपाय। दर सोमवारी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर दूध, पाणी आणि थोडे काळे तीळ अर्पण करावेत। नमः शिवाय किंवा गौरी शंकराय नमः या मंत्रांचा जप करावा। माता पार्वतीला हळदकुंकू अर्पण करून मनातील इच्छा व्यक्त करावी। हा उपाय खूप साधा असूनही अनेकांनी अनुभवलेला आहे। आता काही महत्त्वाचे नियम समजून घेऊया। कोणताही उपाय करताना सातत्य ठेवणे खूप गरजेचे आहे। मध्येच सोडू नये। श्रद्धा आणि संयम ठेवावा, कारण कोणताही उपाय लगेच परिणाम देत नाही। या काळात शक्यतो सात्विक आहार घ्यावा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहावे। तसेच महिलांनी त्यांच्या मासिक पाळीच्या दिवसांमध्ये थोडा ब्रेक घेऊन नंतर पुढे सुरू ठेवावे। घरात लग्नाचा विषय निघाल्यावर चिडचिड न करता शांत आणि सकारात्मक राहावे। उपायांसोबत प्रत्यक्ष आयुष्यातही प्रयत्न सुरू ठेवणे तेवढेच महत्त्वाचे आहे। शेवटी एवढंच सांगू इच्छितो की प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते, त्यामुळे निराश होऊ नका। योग्य वेळी योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात नक्की येईल। विश्वास ठेवा आणि सकारात्मक राहा। हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा,
कमेंटमध्ये जय नवनाथ नक्की लिहा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.